निजाम प्रांतात 1901 ते 1948 पर्यंत हैदराबाद गॅझेटमध्ये गोर, बंजारा, लंबाडा, लमाण जातींची नोंद जमात अशी होती। त्यानुसार तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील बंजारा, लंबाडा जातींना आजही अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळते। मात्र 1948 नंतर राज्याच्या पुनर्रचनेमुळे मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशचा भाग महाराष्ट्राला जोडला गेल्याने महाराष्ट्रातील बंजारा समाजाचे मूळ एसटी आरक्षण संपुष्टात येऊन त्यांना विमुक्त जातींच्या संवर्गात समाविष्ट करण्यात आले, असा आरोप गोरसेनेने केला आहे। मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याचे फडणवीस सरकारने जाहीर केले। त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील गोर, बंजारा समाजाला देखील हैदराबाद गॅझेट लागू करून अनुसूचित जमातीचे आरक्षण द्यावे, अशी मागणी गोरसेनेने केली आहे। गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली 10 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना या मागणीचे निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की 1950 पूर्वी बंजारा समाजाजवळ अनुसूचित जमातीचे पुरावे होते, तरीही भाषावार प्रांत रचनेमुळे त्यांना मूळ आरक्षणापासून वंचित राहावे लागले। अनेक आयोगांनी सकारात्मक शिफारशी देऊनही आरक्षण देण्यात आले नाही। आजही हा समाज डोंगरात दऱ्यात राहतो आणि त्यांची स्वतंत्र बोली, भाषा, पेहराव आणि संस्कृती आहे, तरीही त्यांना एसटी आरक्षणापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले जात आहे, असेही निवेदनात म्हटले आहे। प्रतिनिधी सचिन जाधव, NTV न्यूज मराठी, किनवट, नांदेड।